नमस्कार, जय हिंद. मी ॲडव्होकेट सागर पाटील. आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये जी घोषणा झाली होती की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, किंतु आज देखील छद्दाम देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा झालेला नाही. प्रचंड अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झाली. सीना नदीला प्रचंड पूर आला. त्या पुरामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या उभे पिकं सगळे निस्तेनाबूत झालेले आहेत. त्याचा 1 रुपया देखील सरकारने आज तगायत जमा केलेला नाही आहे. आम आदमी पार्टी म्हणून आमची भूमिका आहे की जसं पंजाबच्या सरकारने 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली, तशीच नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने देखील द्यायला पाहिजे. आणि आता तुम्ही शेतकऱ्यांची परीक्षा बघायला लागले. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण समजून घ्या. आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया की घोषणा होतात आणि त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. आज देखील कित्येक गावं आहेत की जिथे पंचनामे झालेले नाहीत, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, सगळं नुकसान प्रचंड झालेलं आहे. त्याचा पंचनामा करायला माणूस देखील गेलेला नाही आहे. सोमवारी आम आदमी पार्टी याच्याबद्दल सोलापूरमध्ये कलेक्टरना निवेदन देत आहे आणि आपल्या सगळ्यांना आव्हान करत आहे की ही आपली लढाई आपल्याला लढावं लागेल. एक राज्य जर नुकसान भरपाई देऊ शकत आहे तर महाराष्ट्रात हा दुजाभाव का? 1600 कोटी 16,000 कोटीचे घोटाळे समोर यायला लागलेत. एक जमीन 1600 कोटीला अजित पवारांचा चिरंजीव विकत घेतो आणि आज ते म्हणतात की नाही आम्ही ते परत देऊन टाकू. आणि तुम्हाला हे सगळे घोटाळे करायला वेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, किंतु जो शेतकरी जो कष्ट करतो, जो जगाचा पोशिंदा आहे, जो तुम्हाला जगवतो, त्याला तुम्ही परत त्याचा मोबदला देऊ शकत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र विरोध करतो. आणि आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये सामील व्हा. आणि आपली एकच मागणी राहील की पंजाब सरकारने दिलं त्याप्रमाणे हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. जे जनावरं मेलेले आहेत त्यांना 35,000 रुपये पंजाबमध्ये देण्यात आलेले आहे. जिथं जमिनी वाहून गेलेल्या आहेत तिथं 1.5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं घ्यायला पाहिजे आणि जेव्हापर्यंत ते घेणार नाहीत त्यांना आम्ही हे घ्यायला बाध्य करू. धन्यवाद.